येणाऱ्या काळामध्ये हातकणंगलेला पाण्याच्या स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या माता भगिनींच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचा या ठिकाणी संदेश सन्माननीय शिंदे साहेबांनी अजित काकांना या ठिकाणी दिला आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला ताकद देत असताना त्यांनी निव्वळ रिकाम्या हाताने न येता या गावाला पाण्याची भेट या ठिकाणी इलेक्शन लागण्यापूर्वीच त्या ठिकाणी दिलेली आहे। आमचा प्रत्येक उमेदवार हा जनतेच्या सेवेसाठी आम्ही अर्पित करत आहोत। शिवछत्रपतींचा भगवा घेऊन धनुष्यबाण हातामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं आमचं पॅनल पुढे निघालंय, त्याला साथ आणि आशीर्वाद हातकणंगलेकरांची राबेल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। हातकणंगले हे तालुक्याचं गाव आहे, जनतेचा स्वाभिमान आहे। हातकणंगल्याची ओळख दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि या गावामध्ये मूलभूत सुविधा तयार करणं ही सर्वांचीच एकत्रपणे सांघिक जबाबदारी आहे। आमचं जे पॅनल उभे आहे ते अजित काकांच्या नेतृत्वाखाली आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वच उमेदवार या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी पुढे या ठिकाणी आणलेत आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं लोकसभेला आम्हाला आशीर्वाद मिळाला, ज्या पद्धतीनं विधानसभेला आम्हाला आशीर्वाद मिळाला, जनतेची सेवा करण्याचा आशीर्वाद या निमित्तानं सुद्धा हातकणंगलेची आम जनता आमच्या पार्टीला देईल आणि पर्यायानं विकास गंगा या ठिकाणी आणायची असेल तर पाण्याचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात या गावाला भेडसावतोय। मी ज्यावेळी लोकसभेचा खासदार झालो त्यावेळी आम्ही सर्वांनी संकल्प केला होता की ह्या गावाला पाणी पुरवठा व्यवस्थित करून देणं ही आम्हा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे। अजित काकांच्या नेतृत्वाखाली मागं शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळी हे सर्वच उमेदवार आले त्यावेळी त्यांनी एकच मागणी आदरणीय साहेबांच्याकडे केली की आम्हाला गावासाठी पाणी पुरवठा त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि तेवढंच साहेब आमचं या ठिकाणी काम आपण त्या ठिकाणी करावं। ही इलेक्शन लागण्याआधीच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नगर विकास खात्याच्या माध्यमातून त्यांच्या स्वतःचं खातं नगर विकास खातं आहे त्या माध्यमातून या ठिकाणी 61,73,00,000 रुपयाचा निधी तांत्रिक मान्यता त्या निधीला त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ते स्वतः या ठिकाणी ज्यावेळी गावामध्ये आले त्यावेळी त्यांनी त्याचं सुतोवाच केलंय की येणाऱ्या काळामध्ये हातकणंगलेला पाण्याच्या दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या माता भगिनींच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचा या ठिकाणी संदेश सन्माननीय शिंदे साहेबांनी अजित काकांना या ठिकाणी दिला आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला ताकद देत असताना त्यांनी निव्वळ रिकाम्या हाताने न येता या गावाला पाण्याची भेट या ठिकाणी इलेक्शन लागण्यापूर्वीच त्या ठिकाणी दिलेली आहे। येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये त्याचं कामही या ठिकाणी सुरू होईल। आम्ही सर्व लोकप्रतिनिधी याच्या पाठीमागे चिकाटीनं त्या ठिकाणी लागलो आहोत आणि निश्चितपणे आमचा प्रत्येक उमेदवार हा जनतेच्या सेवेसाठी आम्ही अर्पित करत आहोत। आदरणीय काकांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी जीवाभावानं एक संयमी नेतृत्व, गोरगरिबांच्या मध्ये जाऊन बसणारं, आपलंसं वाटणारं, सामान्यांच्या मध्ये बैठक असणारं आणि प्रांजळपणे गरिबाच्या पायाशी आपलं खऱ्या अर्थानं सर्वस्व अर्पण करणारं काकांचं घर आहे आणि अतिशय प्रांजळपणे त्यांनी लोकांची सेवा करण्याचं काम याच्या पूर्वीही केलंय। या पुढच्याही काळामध्ये एक शिवसेनेचा उमेदवार म्हणून या गावाचा सर्वांगीण विकास साधणं हेच संकल्प घेऊन आम्ही या ठिकाणी कामाला निघालो आहोत। आमचे 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे भरघोस मताने निवडून येतील याची खात्री मला या ठिकाणी आहे। हे बहुजन समाजाचं गाव आहे। सगळ्या 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना बरोबर घेऊन शिवछत्रपतींचा भगवा घेऊन धनुष्यबाण हातामध्ये घेऊन खऱ्या अर्थानं आमचं पॅनल पुढे निघालंय, त्याला साथ आणि आशीर्वाद हातकणंगलेकरांची राबेल याच्यामध्ये माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळानाका, कोल्हापूर। मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।